मित्रांनो, जय माता दी. आरमोरी दुर्गा व शारदा उत्सव हा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. यावर्षी नवसाला पावणाऱ्या टिळक चौक येथील दुर्गामाता देवस्थान येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा पुणे जवळील आई एकविरा देवी मंदिराचा देखावा साकारला जात आहे. या देखाव्याची जय्यत तयारी सुरू असून तयारी ही अंतिम टप्प्यात आहे. आई एकविरा मातेची प्रतिकृती सुमारे 120 फूट उंचीची असून तिच्या भव्यतेकडे पाहताच प्रत्येकाच्या मनात भक्तीची लहर निर्माण होईल. संपूर्ण मंदिराचे शिल्पकाम येथील स्थानिक कारागीर तसेच स्थानिक कलाकार दिवसरात्र कष्ट करून त्यांनी ही प्रतिकृती उभी केली आहे. खास बाब म्हणजे भाविकांना प्रत्यक्ष मंदिराप्रमाणेच पायऱ्या चढून आईचे दर्शन घेता येईल. भाविकांच्या सोयीसाठी विशेष मार्गक्रमणाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांना दर्शन घेताना रांगेतून शिस्तीत पुढे नेले जाणार असून दररोज हजारो भाविक आईच्या दर्शनाचे लाभ घेतील. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शन खुले राहणार आहे. दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघालेली ही नगरी उत्साहाने भरून जाईल. एकविरा मातेची प्रतिकृती ही आरमूर येथील सुप्रसिद्ध रामसागर तलावाच्या पायथ्याशी तयार होत असून सर्वप्रथम भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मंगलमूर्ती गणेशजीचे दर्शन होणार आहे. पुढे गेल्यानंतर भाविकांना मातेच्या चरणपादुकांचे दर्शन होणार आहे. पुढे भाविकांना गुहेतून मार्गक्रमण करावा लागणार असून 5 पांडव माता पार्वतीची आराधना करताना दिसणार आहे. पुढे गेल्यानंतर भाविकांना विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व आकाशातून पाऊस पडताना दिसणार आहे. साहजिकच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पावसात ओलेचिंब होण्याचा अनुभव येणार आहे. यानंतर भाविकांना पहाडीतून मार्गक्रमण करून नवसाला पावणारी एकविरा मातेचे दर्शन होणार आहे. बौद्ध विहार, धबधबा, महादेव पिंडीचे दर्शन भाविकांना होणार आहे. पुढे दरीतून प्रवेश करून समुद्र दर्शन होणार आहे व सर्वात शेवटी दुर्गा मातेचे दर्शन होणार आहे. येथील दुर्गा मातेच्या प्रतिकृतीला 55 वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली असून येथील नवरात्र उत्सवात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिभावाने देवीची आराधना करतात. सार्वजनिक दुर्गा माता देवस्थानाचे पदाधिकारी मागील 45 वर्षापासून निरनिराळ्या राज्यातील प्रसिद्ध प्रतिकृती व देखावे उभारतात. त्यामुळे प्रत्येक प्रतिकृतीत वेगवेगळे आकर्षण असतात. एकविरा माता मंदिराची प्रतिकृती ही 12,000 स्क्वेअर फुटामध्ये असून उंची 45 फूट आहे. यापूर्वी या मंडळाने बंजारी माता, गुप्त गोदावरी, गुप्त काशी, डोंगरगडची बमलेश्वरी, चित्रकूट, तिरुपती बालाजी, भुवनेश्वर, मयूरची शारदा, माहूरगडची रेणुका, वणीची सप्तशृंगी, चारधाम, अष्टविनायक, दंतेश्वरी माता, अमरकंटक, कालीमाता, पावागड, मोठा महादेवगड, जेजुरीचा खंडोबा, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर, जतमाई, खल्लारी माता आदी मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी होय. ही देवी कोळी समाजाची कुलदेवता आहे. एकविरा देवीला संकटात तारून आणणारी आणि नवसाला पावणारी देवी मानले जाते. तिची महंती भक्तांसाठी खूप आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात आरमूर येथील व्यावसायिक आपले मच्छी मटण मार्केट पूर्णपणे बंद ठेवतात. आरमोरीकर म्हणजे दुर्गा मातेचे सेवक म्हणून या ठिकाणी नवरात्री भर मोठ्या उत्साहात काम करीत असतात. या प्रतिकृतीचे काम टप्प्याटप्प्यात सुरू असून ही प्रतिकृती शंकर सातव यांच्या मार्गदर्शनात गणेश शोनवे, सागर मने, भूषण सातव यांच्या कलाकृतीतून साकारण्यात येत आहे. या प्रतिकृतीचे काम जोरात सुरू असून 20 ते 25 मजूर अहोरात्र काम करीत आहे. ही प्रतिकृती तयार करण्याचे काम देवेंद्र राऊत, सेवक हजारे, मूर्तिशिल्पकार दिलीप वरवाडे, धनराज ठाकरे, महेश सातव, रमेश शेंडे, विकास दुमाने, प्रभू दुमाने, गौरव शेंडे, भास्कर ठाकरे, कृष्णा ठाकरे, भारत दुमाने, प्रकाश मेश्राम, ओम भोयर, भाऊदीप वरटे, देवीदास मेश्राम करीत आहेत. मित्रांनो, अशी ही आई एकविरा मातेच्या प्रतिकृतीची माहिती असून श्रद्धेचा उत्सव आणि भक्तीचा महासागर नवरात्रीत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही नक्की या आणि या पावन दर्शनाचा लाभ घ्या. जय एकविरा आई.
मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.